Now this is the last problem of the Stokes theorem. In previous video, problem number 7 and 8 for homework. I think it will be easy for you to simplify that problems. Okay, so now problem number 9. Using Stokes theorem, you have to prove that integration over C or close integration over C a bar cross r bar dot dr bar equal to 2 times a bar dot double integration over s ds bar by using Stokes theorem. Okay, so first of all, we know the Stokes theorem. For the selection of f bar, we have to write Stokes theorem first for comparing. Okay, so I will write here now by Stokes theorem. So what is Stokes theorem? Closed integration over C f bar dot dr bar is equal to what? Double integration over S del cross f bar dot ds bar. Okay, again this is equation number 1. So compare here now. Integration over C a bar cross r bar dot dr bar. So this is the dot dr bar. इथे डॉट डी आर बार सेम दिसतोय, मीन्स एफ बार इज इक्वल टू हा घ्यावा लागेल आपल्याला ए बार क्रॉस आर बार. जस्ट यू हॅव टू कम्पेअर लेफ्ट हँड साईड. ओके, ऑफ द रिझल्ट अँड स्टोक्स थेरम. इंटिग्रेशन ओवर सी और क्लोज इंटिग्रेशन ओवर सी बोथ आर द सेम कंडिशन्स. डॉट डी आर बार सेम आहे, सो एफ बार इज इक्वल टू काय घ्यावा लागेल? ए बार क्रॉस आर बार. सो आय विल टेक लेट एफ बार इज इक्वल टू ए बार क्रॉस आर बार, राईट. अँड फायनल सोल्युशनमध्ये डॉट डी एस बार हा डॉट डी एस बार सेम आहे, डबल इंटिग्रेशन सेम आहे. दॅट मीन्स डेल क्रॉस एफ बारची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 2 ए बार सॉरी. अँड ए बार इज कॉन्स्टंट म्हणून तो इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलेला आहे. सो वी हॅव टू जस्ट प्रूव्ह दॅट डेल क्रॉस एफ बार विल बी 2 ए बार, राईट. ओके, एफ बारचं सिलेक्शन झालं आता आपलं. नाव एफ बारवरून फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट काय करावं लागेल? डेल क्रॉस एफ बार. देअरफॉर कन्सिडर डेल क्रॉस एफ बार इक्वल टू डेल क्रॉस एफ बारची व्हॅल्यू टाकतोय ब्रॅकेटमध्ये मी ए बार क्रॉस आर बार. नाव हिअर डेल इज अ वेक्टर, ए बार इज वेक्टर, आर बार इज ऑल्सो वेक्टर. तिन्ही वेक्टर क्रॉसमध्ये आहेत. मग 3 वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार, आणि याला म्हणतो आपण बॅक कॅपचा रूल. ओके, सो 3 वेक्टरचा एकत्र क्रॉस असेल देन इट इज बॅक मायनस कॅप. इन शॉर्ट आपण याला बॅक कॅप म्हणून ओळखतो. नंतरचे 2 वेक्टर ब्रॅकेटमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यांना डॉट प्रॉडक्ट द्यायचं आहे, राईट. दिस इज back cap rule. Now using this rule, this is a bar, b bar and c bar. You have to simplify. Now check back cap यूज कसा केला बघा. आता आधी मिडल वेक्टर सुरुवातीला लिहायचं आहे ब्रॅकेटच्या बाहेर, आणि पहिल्या आणि शेवटच्याचा डॉट प्रॉडक्ट घ्यायचं आहे. सो इथं मिडल वेक्टर कोणता असेल? ए बार. पहिला आणि शेवटचा म्हणजे डेल डॉट आर बार, दोघांचा डॉट, सेंटरला निगेटिव्ह साईन. नाव शेवटचा वेक्टर लिहायचा सी बार आणि पहिल्या दोघांचं डॉट. शेवटचा आहे या ठिकाणी ए बार, पहिल्या दोघांचं डॉट म्हणजेच काय? डेल डॉट ए बार, राईट. दिस इज बॅक कॅप रूल. दिस इज इक्वल टू ए बार इंटू व्हॉट इज डेल क्रॉस आर बार? डेल डॉट आर बार. डेल डॉट आर बारची व्हॅल्यू किती असते? 3. इट इज अगेन ए फॉर्म्युला. डेल डॉट आर बार इज इक्वल टू काय असेल? 3. आणि हा नंतरचा जो आहे, जर 3 व्हेक्टर असतील डेल आर बार आणि ए बार, मग यांची पोझिशन मागे पुढे कुठेही असो. ओके, दॅट मीन्स डेल डॉट ए बार डॉट आर बार किंवा ए बार डॉट डेल डॉट आर बार और आर बार डेल डॉट ए बार, हे 3 वेक्टर जर दिसले, एक कॉन्स्टंट वेक्टर, एक डेल आणि एक आर बार, तर याचा आन्सर ऑलवेज इक्वल टू कॉन्स्टंट वेक्टर म्हणजे ए बार लिहितात. सो याची व्हॅल्यू डायरेक्टली इज इक्वल टू काय असेल? ए बार. दिस इज अगेन ए फॉर्म्युला. सो दिस इज 3 ए बार मायनस ए बार, दॅट मीन्स याचा आन्सर किती असेल मग? 2 ए बार, राईट. सो वी हॅव टू पुट इन इक्वेशन 1 नो. सो पुटिंग इन इक्वेशन नंबर 1 all these values. So what is equation 1 now? This is closed integration over C
f bar dot dr bar. So what is f bar we have select here? It is a bar cross r bar equal to double integration over s del cross f bar dot ds bar. Del cross f bar ची व्हॅल्यू किती आली? 2a bar dot ds bar, right? So left hand side will be as it is. This is equal to 2 आणि a bar कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला आहे फक्त त्यांनी, डॉट पण बाहेर घेतलेला आहे. सो डबल इंटिग्रेशन फक्त कोणाचं उरेल? डी एस बारचं ओव्हर सी. आणि लेफ्ट हँड साईड विल बी ॲज इट इज. क्लोज लिहा किंवा डायरेक्ट लिहा, बिकॉज वी आर टोटली अननोन अबाउट द व्हॅल्यू ऑफ एफ बार हिअर. सो दिस इज ए बार क्रॉस आर बार डॉट डी आर बार. ठीक आहे, ओव्हर सी. क्लोज लिहा किंवा लिहू नका, दोघांचा मिनिंग एकच आहे. अँड दिस विल बी अवर रिक्वायर्ड रिझल्ट फॉर द गिवन प्रॉब्लेम. ओके, सो दिस इज required result. Okay, so this is all about the Stokes theorem. So go through these 9 problems, practice more to get the better results. Okay, in the next video we will start the next chapter now, Stokes theorem, and this unit, this chapter get also completed, because in this chapter vector integration, before this chapter we have studied vector differentiation, and then we have started vector integration. In vector integration we have studied Gauss divergence theorem, and second what is second theorem we have studied? Green's theorem, right? Actually first we have studied Green theorem, then Gauss divergence theorem, and this will be last theorem, Stokes theorem of the chapter. This get completed. Go all these 3 theorems and practice more. Okay, you will get the required result. And this, remember, vector differentiation and vector integration, both these chapters or both these units are very much important, and this will be carry 30 marks minimum out of 50. Okay, okay. If any doubt, you can ask personally or comment. Thank you.